नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये वृंदा इन जर्मनी. तर मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण जर्मनीमधले डिफरंट कॅटेगरीचे प्रोफेशन्स बघितले, जसं की हेल्थ केअर, मिसलिनियस, हॉस्पिटॅलिटी आणि क्राफ्ट्समन. या प्रत्येक कॅटेगरीमध्ये कुठले ट्रेड्स येतात आणि प्रत्येक ट्रेडची ॲव्हरेज सॅलरी काय असते ही पाहिली. परंतु सर्व ज्या होत्या त्या होत्या ब्रुटो सॅलरीज म्हणजेच ग्रॉस सॅलरीज होत्या. परंतु ॲक्च्युअलमध्ये जेव्हा सॅलरी अकाउंटमध्ये जमा होते तर ती खूप डिफरंट असते. तर बऱ्याच जणांनी ऐकलं असेल किंवा माहिती पण असेल की जर्मनीमध्ये टॅक्स हा खूप जातो, 42% टॅक्स जातो असं ऐकलं असेल. आणि हा टॅक्स हा एक खूप इम्पॉर्टंट आणि डिसाइडिंग फॅक्टर ठरू शकतो की तुम्हाला जर्मनीला मूव्ह व्हायचे आहे की नाही. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टी डिस्कस करणार आहोत. त्याबरोबरच इथे टॅक्सचे टाइप्स कुठले असतात, किती डिडक्शन होतात एक्झॅक्टली, कुठले फॅक्टर्स आहेत आणि कुठले कामाचे आहेत आणि कुठले ऑप्शनल आहेत, या सर्व गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मी टॅक्स ॲडवायझर नाही. हा व्हिडिओ प्रोफेशनल टॅक्स ॲडवायझरची जागा घेऊ शकत नाही. ही इन्फॉर्मेशन कम्प्लिटली माझ्या एक्सपिरियन्स आणि रिसर्चवर आधारित आहे. युजली बऱ्याच जणांनी ऐकलं असेल की जर्मनीमध्ये खूप टॅक्स जास्त जातो, 42%, 45% टॅक्स जातो. तर तो ॲक्च्युअलमध्ये जातो का हो तेवढा, तर आपण लगेच चेक करूयात. तर जर्मनीमध्ये टॅक्सला म्हणतात स्टॉयर आणि इन्कम टॅक्सला म्हणतात लोन स्टॉयर. तर जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय, तर जर्मनीमध्ये टॅक्स कन्सिडर करत असताना 3 खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहेत. तर फर्स्ट आहे टॅक्स, इन्कम टॅक्स म्हणूयात आपण, की जो असतो तुमच्या अर्निंगवरचा टॅक्स आणि तो इथे प्रत्येक जणच पे करतो. आणि तुमच्या मॅरिटल स्टेटसनुसार याचे वर्गीकरण 6 क्लासेसमध्ये केलेलं आहे, टॅक्स क्लास 1 टू टॅक्स क्लास 6. तर आपण हे पाहणारच आहोत. त्यानंतर सेकंड फॅक्टर आहे सोशल सिक्युरिटी कॉन्ट्रीब्युशन्स. तर हे सुद्धा इथे प्रत्येक जण पे करतो आणि यातनं मिळणारे जे बेनिफिट्स आहेत ते खूप चांगले आहेत, खूप फायद्याचे असतात. आणि त्यानंतर आहे अदर टॅक्सेस. तर अदर टॅक्सेसमध्ये सुद्धा 2 टाइप्स आहेत, सॉलिडॅरिटी टॅक्स आणि चर्च टॅक्स. तर सॉलिडॅरिटी टॅक्स जो आहे तो 5.5% आहे आणि हा जो टॅक्स आहे तो 1991 मध्ये जर्मनीमध्ये रियुनिफिकेशन झालं होतं. तर त्याला सपोर्ट करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर आणि इकॉनॉमी, त्यासाठीचा हा टॅक्स आहे. तर हा आता बऱ्याच प्रमाणात कमी झालेला आहे. आणि नेक्स्ट आहे चर्च टॅक्स, 8 to 9%. तर हा कंपल्सरी अजिबात नाही. जर तुम्ही चर्चचे मेंबर असणार तरच तुम्हाला हा चर्च टॅक्स द्यायचा आहे, अदरवाईज नाही. आणि चर्चचे मेंबर असाल तर तुमचा हा टॅक्स ऑटोमॅटिकली तुमच्या सॅलरीमधनं कट होतो. लेट्स स्टार्ट विथ द सोशल कॉन्ट्रीब्युशन्स. तर यामध्ये आहे फर्स्ट हेल्थ इन्शुरन्स. तर हेल्थ इन्शुरन्स जो आहे त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे 14.60% आणि त्यामध्ये 7.30% हे तुम्ही पे करता आणि 7.30% हा तुमचा एम्प्लॉयर पे करतो. म्हणजे 50-50% आपण असं म्हणू शकतोय. तर इथे हेल्थ इन्शुरन्सचे ऑलमोस्ट 90 to 95% बेनिफिट्स तुम्हाला मिळतात. तर इथे जर्मनीमध्ये हेल्थ इन्शुरन्स हा मस्ट आहे आणि इथे प्रत्येक पर्सन जो आहे तो हेल्थ इन्शुरन्सनी कवर्ड असतो. आपल्याकडे आपण प्रायव्हेटली काढतो, प्रत्येकाला पब्लिक इन्शुरन्स असतोच असं नाही. तर जर्मनीमध्ये याचे 2 कॅटेगरीज आहेत, पब्लिक आणि प्रायव्हेट. तर या संदर्भात जर तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. याबद्दलची सुद्धा माहिती मी कलेक्ट करण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ थ्रू प्रेझेंट करेन. नेक्स्ट कॅटेगरी आहे लॉंग टर्म केअर इन्शुरन्स. तर लॉंग टर्म केअर इन्शुरन्स जे आहे त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे, तुम्ही बघू शकताय 4% आहे. तर हे आहे विदाऊट चिल्ड्रनसाठी. तर त्यामध्ये सुद्धा 2.30% हे तुम्ही पे करताय, 1.70% हे तुमचा एम्प्लॉयर पे करतोय. आणि विथ चिल्ड्रन किंवा 1 चाइल्ड असेल तर कॉन्ट्रीब्युशन आहे 3.40%. त्यामध्ये 1.70% तुम्ही आणि 1.70% हा तुमचा एम्प्लॉयर पे करतो. आणि त्याच पटीत जेव्हा तुमचे नंबर ऑफ चाइल्ड्स चेंज होतात तर त्यानुसार हा जो लॉंग टर्म केअर इन्शुरन्स आहे तो सुद्धा व्हॅरी होतो. तर याचं इम्पॉर्टन्स असं आहे लॉंग टर्म केअर इन्शुरन्सचं, की इन केस तुमच्याकडे जर काही मेडिकल इमर्जन्सी असेल आणि तुमच्याकडे केअरटेकर कोणी नसेल तर इथल्या सिस्टीमकडनं तुम्हाला केअरटेकर मिळून जातो. तर हा याचा फायदा आहे या इन्शुरन्सचा. प्लस त्याबरोबरच ओल्ड एजमध्ये सुद्धा जर तुमच्याकडे केअरटेकर नसेल, कोणी तुमची काळजी करणारं कोणी नसेल तर तरी सुद्धा तुम्हाला सपोर्ट मिळतो. पेन्शन इन्शुरन्स आहे, तर तुम्ही बघू शकता त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे 18.60% आहे. तर त्याच्यामध्ये 9.3% तुम्ही देताय आणि 9.3% हा तुमचा एम्प्लॉयर देतो. तर पेन्शन इन्शुरन्स जो आहे तो असतो, तुम्ही जो काही कॉन्ट्रीब्युशन पे करता तर ते इथल्या रिटायर्ड लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं जातं. आणि त्याबरोबरच जेव्हा तुम्ही रिटायर्ड होणार त्यावेळेस सुद्धा तुम्ही ज्या पटीमध्ये हा इन्शुरन्स पे करतात त्या पटीत तुम्हाला त्याचे रिटर्न बेनिफिट्स मिळतात, म्हणजेच तुम्हाला सुद्धा पेन्शन मिळते. तर इथे पेन्शन प्रत्येकाला कंपल्सरी आहे आणि आय थिंक वयाच्या 67 एज नंतर इथे रिटायरमेंटचं एज आहे. आणि त्यावेळेस जेवढी लोक पेन्शन पे करणार असतील टॅक्स म्हणजे हा इन्शुरन्स, तर त्या पटीत तुम्हाला सुद्धा त्याचे बेनिफिट्स मिळतात. तर नेक्स्ट आहे अनएम्प्लॉयमेंट इन्शुरन्स.
तर त्याचं पर्सेंटेज तुम्ही पाहू शकताय ते आहे 2.60% आणि त्यामध्ये 1.30% तुम्ही पे करताय आणि 1.30% हा तुमचा एम्प्लॉयर पे करतो. तर अनएम्प्लॉयमेंट इन्शुरन्सचा फायदा असा आहे की इन केस जर तुमची नोकरी गेली काही प्रॉब्लेममुळे, तर तुम्हाला इथल्या सिस्टीमकडनं सपोर्ट मिळतो. तुम्हाला एक सर्टन अमाऊंट मिळतं ज्यामध्ये तुम्ही तुमच्या एव्हरीडेच्या ज्या गरजा असतात त्या फुलफिल करू शकता. त्याबरोबरच तुम्हाला नवीन जॉब शोधण्यासाठी सुद्धा इथे मदत मिळते. तर तुम्ही आता बघितलं असेल हे जे काही सोशल कॉन्ट्रीब्युशन्स आहेत, तर याच्यामध्ये हे जे काही मोस्टली हेल्थ केअर आहे, पेन्शन आहे, अनएम्प्लॉयमेंट आहे किंवा लॉंग टर्म केअर इन्शुरन्स आहेत, तर हे तुमच्या फायद्याचेच आहेत की जरी तुम्ही इथं ते टॅक्सच्या रूपामध्ये तुमचे डिडक्शन होत असतील तरी सुद्धा तुम्हाला लॉंग टर्मसाठी त्याचे बेनिफिट आहेत. तर हे जे काही सर्व डिडक्शन्स आहेत सोशल कॉन्ट्रीब्युशनचे ते ऑलमोस्ट 20% असतात. ते डिपेंड्स तुमच्या सॅलरीवरती आणि तुम्ही चर्चचे मेंबर आहात की नाही किंवा अदर टॅक्सेस तुमचे कुठले जातात त्यानुसार हा सुद्धा सोशल कॉन्ट्रीब्युशन तुमचे व्हॅरी होतात. त्यानंतर जे काही राहिलेले 20 किंवा 22% जे असतात ते असतो तुमचा इन्कमवरचा टॅक्स आणि तेच आपण आज पाहणार आहोत. तो खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे सर्व मिळून 42% होतं की ना की टोटल इन्कमवरचा टॅक्स हा 42% अजिबात नाही. बऱ्याचशा लोकांचा गैरसमज आहे. तुम्ही विचारणार आता हा टॅक्स नंबर किंवा हा टॅक्स क्लास आम्हाला मिळतो कसा किंवा समजणार कसा, तर डोंट वरी, जेव्हा तुम्ही जर्मनीमध्ये येता आणि सिटी रजिस्ट्रेशन करता त्याला म्हणतात अनमेल्डुंग आणि त्यानंतर तुमचे जे काही डिटेल्स असतात, तुम्ही सिंगल आहात, मॅरिड आहात, हे सर्व डिटेल्स इथल्या फायनान्स आम्प्टला जातात, म्हणजेच फायनान्स ऑफिसला जातात आणि त्यानंतर तिथे ऑटोमॅटिकली तुमचा टॅक्स असाइन होतो तुम्हाला आणि त्याचे जे काही डिटेल्स असतात ते तुम्हाला साधारण एक 4 ते 8 आठवड्यांच्या मध्ये तुम्हाला मिळून जातात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला टॅक्स क्लास सुद्धा ऑटोमॅटिकली असाइन झालेला असतो. तर आपण आता पाहूयात इन्कम टॅक्सचे टोटल किती कॅटेगरीज आहेत जर्मनीमध्ये. तर टोटल 6 क्लासेस आहेत, क्लास 1 टू क्लास 6. तर तुम्ही इथे पाहू शकताय क्लास 1 जो आहे तो अनमॅरिड लोकांसाठीचा आहे आणि त्यामध्ये सिंगल, डिवोर्स्ड आणि विडो हे सर्व जे आहेत पर्सन्स ते क्लास 1 मध्ये फॉल करतात. नेक्स्ट आहे क्लास 2. तर क्लास 2 जो आहे तो आहे सिंगल पॅरेंट्ससाठीचा. यामध्ये मेल आणि फिमेल दोन्ही असतात. त्यामध्ये तुम्हाला एक चाइल्ड असणं तरी मस्ट आहे. नेक्स्ट क्लास आहे क्लास 3. तर क्लास 3, 4 आणि 5 हे आपण कॉम्बिनेशन मध्ये पाहूयात कारण की हे जे 3 क्लासेस आहेत हे मॅरिड लोकांसाठीचे आहेत. तर त्यामध्ये मोस्टली क्लास 3 आणि क्लास 5 जो असतो तो कॉम्बिनेशन मध्ये इथे असाइन होतो. जे मॅरिड कपल आहेत त्यामध्ये ज्याची अर्निंग जास्त आहे तर त्याला बाय डिफॉल्ट क्लास 3 असाइन होतो आणि ज्या पार्टनरची अर्निंग ही कमी आहे तर त्यांना क्लास 5 असाइन होतो. तर नेक्स्ट आहे क्लास 4. तर क्लास 4 मध्ये दोन्ही पार्टनरचं इन्कम हे सेम असतं. तर त्या केसमध्ये मॅरिड लोकांसाठी टॅक्स क्लास 4 हा असाइन होतो. तर लास्ट क्लास आहे टॅक्स क्लास 6. तर टॅक्स क्लास 6 जो आहे तर याच्यामध्ये एकापेक्षा जास्त ज्यांचे जॉब्स आहेत तर त्या लोकांसाठी हा टॅक्स क्लास 6 असतो. ज्यांचे अर्निंग 2 प्रोफेशन्स मधनं येतात ते सर्व लोक या कॅटेगरी 6 मध्ये फॉल करतात. तुम्ही बघू शकताय. तर नेक्स्ट स्लाइड मध्ये आहे जर्मनीचा इन्कम टॅक्स रेट दिलेला आहे 2024चा. तर जर्मनीमध्ये जो इन्कम टॅक्स असतो त्याचे काही ब्रॅकेट्स ठरलेले असतात आणि ते ब्रॅकेट्स एव्हरी इयर चेंज होतात. तर जर्मनीमध्ये इन्कम टॅक्स हा प्रोग्रेसिव्ह रेटनी कॅल्क्युलेट केला जातो. तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय जर्मनीमधला इथला आता 2024चा इन्कम टॅक्स रेट इथे कॉलममध्ये दिलेला आहे आणि हा आहे सिंगल पर्सनसाठीचा आहे, अनमॅरिड पर्सनसाठीचा आहे. तर हा जो टॅक्स ब्रॅकेट आहे म्हणजे इन्कमचा ब्रॅकेट हा मॅरिड पर्सनसाठी वेगळा असतो आणि अनमॅरिडसाठी वेगळा असतो. तर आपण डायरेक्ट नेक्स्ट स्लाइडवरती बघूयात की त्याच्यामध्ये सर्व डिटेल्स दिलेले आहेत. तर तुम्ही इथे बघू शकताय मॅरिड आणि अनमॅरिड दोघांसाठीचा आहे. तर हा 14 to 45% आहे. तर तुम्ही इथे बघू शकताय इन्कम सिंगल पर्सनसाठीचा आहे, इन्कम हे मॅरिड पर्सनसाठीचा आहे आणि नेक्स्ट आहे मार्जिनल टॅक्स रेट आहे आणि त्यानंतर आहे इफेक्टिव्ह टॅक्स रेट. तर नॉर्मली जो टॅक्स इथे कॅल्क्युलेट होतो तो प्रोग्रेसिव्ह रेटने कॅल्क्युलेट होतो. म्हणजे प्रत्येक युरोसाठी टॅक्स हा वेगळा अप्लाय होतो सर्टन रेंजचं जे इन्कम आहे त्यासाठी, ना की कम्प्लीट इन्कमसाठी तुमच्या एकाच पर्सेंटेजनी टॅक्स कॅल्क्युलेट होत नाही. त्यामुळे बऱ्याच जणांचा जो गैरसमज आहे की इथं थ्रूआउट 42 किंवा 45% टॅक्स जातो तसा अजिबात नाही आहे. ते आपण लगेच क्लिअर करूयात. तर तुम्ही इथे बघू शकताय जर सिंगल पर्सन आहे आणि त्याचं इन्कम आहे 11,604 आणि मॅरिड पर्सनचं इन्कम आहे 23,208. तर हे आहे 2024 साठीचा रेंज आहे. तर यांच्यासाठीचा मार्जिनल टॅक्स रेट आहे 0 आणि इफेक्टिव्ह टॅक्स रेट म्हणजे याचं अवरेज काढलं जातं तर तो सुद्धा 0 आहे आणि हे टॅक्स फ्री इन्कम आहे. म्हणजे जे काही टॅक्स अप्लिकेबल आहे तो आफ्टर धिस इन्कम आहे मॅरिड आणि सिंगलसाठी सुद्धा. तर नेक्स्ट टॅक्स अप्लिकेबल केव्हा होतो जर इन्कम सिंगल पर्सनचं 11,000 ते 17,000 या रेंजमध्ये आणि मॅरिड पर्सनचं इन्कम जर 23,000 ते 34,000 या रेंजमध्ये असेल तर त्यांच्यासाठी टॅक्स रेट आहे 14 to 24%, जो की आहे
काही लिमिटेड रेंजमध्ये आहे आणि तो इफेक्टिव्हली म्हणजे ॲव्हरेजली जर कॅल्क्युलेट केला सरासरी तर त्याचा रेट होतो 0 to 2.25%. तर हा रेट ॲक्च्युअलमध्ये ॲप्लिकेबल असतो. तर नेक्स्ट रेंज आहे 17,000 ते 66,000 सिंगल पर्सनचं इन्कम आहे आणि मॅरिडसाठी 34,000 ते 1,33,000 वार्षिक उत्पन्न असेल. तर त्यासाठीचा मार्जिनल टॅक्स रेट आहे 24 ते 42% आणि इफेक्टिव्ह टॅक्स रेट आहे 2.225 म्हणजे 2.25 to 14.56. तर हा असा स्प्लिट होतो म्हणजे ग्रॅज्युअली प्रत्येक युरोसाठी टॅक्स रेट हा डिफरंट असतो. तो कसा कॅल्क्युलेट करायचा आपण ग्राफिकल प्रेझेंटेशनच्या थ्रू नेक्स्ट स्लाइडमध्ये पाहणारच आहोत. ज्यांचं इन्कम 66,000 ते 2,77,000 सिंगल पर्सनसाठी आणि मॅरिडसाठी आहे 1,33,000 ते 5,55,000 युरो वर्षासाठी पर ॲनम असं असणार आहे. तर त्यांच्यासाठीचा मार्जिनल टॅक्स रेट आहे 42% आणि इफेक्टिव्ह टॅक्स रेट आहे 14 to 26% असा. आणि इथे 42% टॅक्स तुम्ही बघितलं तर खूप हायर इन्कमसाठी आहे. आणि लास्ट आहे ज्यांचं इन्कम सिंगल पर्सन आहे, ज्यांचं 2,77,000 पेक्षा जास्त आणि मॅरिडसाठी 5,55,000 पेक्षा जास्त इन्कम आहे. तर अशा लोकांसाठी 45% टॅक्स अप्लिकेबल आहे आणि जो की इफेक्टिव्ह त्याचा रेट आहे 26 to 44% असा. तर नेक्स्ट आपण कॅल्क्युलेट करूयात की हा टॅक्स रेट इफेक्टिव्हली कसा कॅल्क्युलेट केला जातो. तर किंवा 42% कसा कॅल्क्युलेट केला जातो इथे बघू शकताय तुम्ही. आपण एक गृहस्थ कन्सिडर करूयात. सपोज अमित नावाचे एक पर्सन आहेत. तर त्यांचं अर्निंग आहे वर्षाचं 70,000 फॉर एक्झाम्पल म्हणून कन्सिडर करूयात. तर तुम्ही इथे बघू शकताय ग्राफवरती हा आहे इन्कम टॅक्स रेट इन जर्मनी. तर ग्राफिकल प्रेझेंटेशनमध्ये एक्स ॲक्सिस जर तुम्ही पाहिला तर त्याच्यावरती आहे अॅन्युअल इन्कम आणि जर वाय ॲक्सिस पाहिला तर त्याच्यावरती आहे टॅक्स रेट. तर 11,604 जे आपण मगाशी पाहिलं तर हे 2024 साठीचं टॅक्स फ्री इन्कम आहे आणि तिथूनच टॅक्स इथे 14 to 42% हा ग्रॅज्युअली चेंज होतोय. तर सपोज आपण जे कन्सिडर केलेलं आहे अमितचं इन्कम इथे 70K म्हणजे 70,000 युरो पर इयर. तर हे इथे कुठेतरी फॉल होणार आणि जर आपण इथे असा ग्राफ प्लॉट केला तर तुम्ही बघू शकताय हा ग्राफ, हा ब्लू कलरचा जो ग्राफ आहे तो ॲव्हरेज किंवा इफेक्टिव्ह टॅक्स रेट आहे या इन्कमसाठी आणि हा जो आहे तो आहे मार्जिनल टॅक्स रेट. तर तुम्ही इथे पाहिलं तर हा जो डिफरन्स दिसतोय तुम्हाला हा इथला म्हणजे 70,000 मायनस 66,000 तर तो त्याचा डिफरन्स येतो 4K म्हणजे 4,000 युरो. तर हा जो काही 42% टॅक्स आहे हा फक्त 4,000 युरोसाठी अप्लिकेबल आहे ना की थ्रू आउट सगळ्या ह्याच्यासाठी. 11,600चं एवढं इन्कम तर टॅक्स फ्री असणार आहे आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल तर हा हे ग्रॅज्युअली इन्क्रीज होते, सडन होत नाही. तर यालाच म्हणतात मार्जिनल टॅक्स रेट. आणि आपला जो काही मिसकन्सेप्शन आहे की 42% टॅक्स हा थ्रू आउट होतो तर नाही, या रेंजमध्ये तुम्ही पाहिलं तर इथे फक्त 4,000 युरोसाठी इथं 42% टॅक्स आहे. हा जो आपण म्हणतो 42% टॅक्स आहे इथे तर तो लगेच अप्लाय होतो का? नाही. म्हणजे तो जसं जसं तुमचा प्रत्येक युरो चेंज होतो ना त्या पटीत तुमचा टॅक्स रेट इथे चेंज होतो. त्यालाच प्रोग्रेसिव्ह टॅक्स रेट असं म्हणतात. तर ऍक्च्युअल इन हँड सॅलरी किती येते हे आपण टॅक्स कॅल्क्युलेटरवरती पाहूयात. तर त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेणार आहोत. सपोज सुरेश नावाचे एक व्यक्ती आहेत आणि त्यांचं प्रोफेशन आहे ड्रायव्हिंगचं, हेवी व्हेकल ड्रायव्हिंगचं विथ सम एक्सपिरियन्स आणि त्यांची ॲव्हरेज सॅलरी आपण कन्सिडर करूयात 48,000. तर आपण त्या टॅक्स कॅल्क्युलेटरवरती लगेच बघूयात. तर तुम्ही गुगल ओपन केलं तर गुगलवरती बरेचसे तुम्हाला टॅक्स कॅल्क्युलेटर मिळून जातील. तर त्यात आहे ग्रॉस नेट टॅक्स कॅल्क्युलेटर, हे पण जर्मनीचंच आहे. तर हे जर्मन आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल आहे. याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर इथे तुम्ही त्याचे बरेचसे डिटेल्स आहेत. तुम्हाला मंथली हवा आहे की इयरली हवा आहे तुम्ही हे सर्व फिलअप करू शकताय इथे बघितलं तर. आणखीन एक दुसरी लिंक आहे तर ते आहे जर्मन टॅक्स कॅल्क्युलेटर. तर आपण याच्यावरती कॅल्क्युलेट करूयात. दोन्ही पण वेबसाईट आहेत त्या व्यवस्थित आहेत तर तुम्ही कुठलेही यूज करू शकता. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर आपण आता जर्मन टॅक्स कॅल्क्युलेटर आहे तर याच्यावरती या कॅल्क्युलेटरवरती आपण चेक करून बघूयात. राऊंड फिगर करूयात की 48,000 आहे अशी धरूयात वर्षासाठीची. तुम्ही इथे मंथली पण टाकू शकता पण आपण आता ही इयरली कॅल्क्युलेट करत आहोत. तर आपण ऑक्युपेशन हे आपलं एम्प्लॉई आहोत. तुमचं स्टेट इथे चूज करायचं आहे. ते बाडेन वुर्टंबर्ग हे ठेवूयात कारण की महाराष्ट्र शासनाच्या इथं संधी इथेच आहेत. आणि तुमचं वय आपण एक धरूयात साधारण 25 वर्ष. रिलिजन इथे आहेत पण हे मोस्टली ख्रिस्टलिश रिलिजन आहेत म्हणजे ख्रिस्ती लोकांसाठी. तर आपण हे ऑदरमध्ये सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर इथे हेल्थ इन्शुरन्स आहे. तर हेल्थ इन्शुरन्सच्या पण बऱ्याचशा कॅटेगरीज असतात इथे, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं पब्लिक असतात, प्रायव्हेट असतात. तर त्यात बरेचसे इथे ऑप्शन्स आहेत, तुम्ही इथे रीड करू शकताय. तर आपण इथे पब्लिक कन्सिडर करूयात इन्शुरन्स. तर इथला आपण हा चीपेस्ट ऑप्शन सिलेक्ट करूयात म्हणजे सगळ्यात स्वस्तातला इन्शुरन्स. तर हा आपण सिलेक्ट करूयात. इथे बघू शकताय तुम्ही मोस्ट एक्सपेन्सिव्ह आवोका आहे
तर आमचा आवोकाच आहे इथे इन्शुरन्स. बरेचसे डिफरंट कॅटेगरी आहे. तुम्हाला त्याच्या संदर्भातला सुद्धा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आपण हेल्थ इन्शुरन्स कुठले टाईप्सचे आहेत आणि काय त्यात बेनिफिट्स आहेत याच्यावरती नंतर कव्हर करूयात. त्यानंतर आहे तुमचं मॅरिटल स्टेटस. तर तुम्ही सपोज आपण कन्सिडर करत अनमॅरिड आहात, तर इथे तुम्ही बघू शकताय आणि तुम्हाला अनमॅरिड आहात तर नो चिल्ड्रन्स. आणि टॅक्स क्लास इथे ऑटोमॅटिकली आलेला आहे. टॅक्स क्लास 1 फॉल करता इफ यू आर नॉट मॅरिड, आणि टॅक्स क्लास 6 फॉल करू शकता इफ यू हॅव एनी सेकंड जॉब. पण आपल्याला आता इथं कुठेही सेकंड जॉब नाही आहे, आपला फर्स्ट जॉबच आहे हा. तर आपण इथे टॅक्स क्लास 1 ऑटोमॅटिकली आलेला आहे. आणि तुम्ही इथे बघू शकताय स्प्लिटअप आलेला आहे. तर तुमचा हेल्थ इन्शुरन्स जाणार आहे 4,843 युरो, हा वर्षासाठीचा आहे. तुम्ही जर इथे क्लिक केलं तर त्यामध्ये तुम्ही काय काय पे करताय, त्यात बेस कॉस्ट एवढी आहे. नर्सिंग केअर जे मी तुम्हाला सांगितलं होतं ते आहे 2.3%. परत सरचार्ज आहे. परत टोटल त्यातला किती देताय तुम्ही ते आहे, ते इथे पर्सेंटेजमध्ये आहे आणि इथं युरोमध्ये त्याची अमाऊंट आहे. त्यानंतर आहे पब्लिक इन्शुरन्स किती देता आहे, अनएम्प्लॉयमेंट इन्शुरन्स तुम्ही किती देता आहे, आणि त्यानंतर इन्कम टॅक्स याच्यावरचा किती आहे ते आहे. तर अशा प्रकारे 48,000 वार्षिक जर तुमचं उत्पन्न आहे 48,000 युरो, तर ऑलमोस्ट 35% तुम्ही टॅक्स जमा करताय, जो की आहे 16,652 युरो असा आहे. वार्षिक आहे हा. आणि ऍक्च्युअलमध्ये अकाउंटमध्ये तुमच्या जमा होणार आहेत 65% सॅलरी, म्हणजे जी की आहे 31,348 युरो. तर तुम्हाला इथे लक्षात आलं असेल की जे तुम्ही ऐकलं होतं की जर्मनीमध्ये 42% टॅक्स असतो, 45% टॅक्स असतो, तसं अजिबात नाही आहे. तर तुम्ही ऍक्च्युअलमध्ये या प्रोफेशनमध्ये जर असणार आणि जर तुम्हाला थोडा एक्सपिरियन्स आहे आणि तुमची ॲव्हरेज सॅलरी जी काय आहे इयरली 48,000, आपण एक जस्ट एक्झाम्पल घेतलेलं आहे. तर तुम्ही इथे वेगवेगळं एक्झाम्पल टाकून तुम्ही इथे कॅल्क्युलेट करू शकता. तुम्हाला सांगते की ही जी काही 31,348 सॅलरी आहे तर ती INR मध्ये होते साधारणतः 28,21,320 रुपये अशी होते, जी की तुम्हाला वर्षाला मिळणार आहे इथे या प्रोफेशनसाठी. तर जर आपण दुसरं प्रोफेशन कन्सिडर केलं, फॉर एक्झाम्पल आपण प्लंबरचं प्रोफेशन कन्सिडर करूयात, तर प्लंबरसाठी तुम्ही इथे बघू शकताय साठीची ॲव्हरेज सॅलरी आहे 55,000 आणि एंट्रीची आहे एंट्री लेवलची 40,656. तर आपण राऊंड फिगर कन्सिडर करूयात. एंट्री लेवलची आपण कन्सिडर करूयात की विदाऊट एनी एक्सपिरियन्स ॲज अ फ्रेशर म्हणून आहे प्लंबरचं काम. तर इथे आहे 40,000 सॅलरी. तर इथे जस्ट आपण चेंज करणार आहोत 40,000. तुम्ही सेम ठेवा किंवा तुम्ही चेंज करू शकताय. आणि सपोज तुमचं मॅरिटल स्टेटस आपण चेंज करूयात. इथे आता तुम्ही मॅरिड आहात असं कन्सिडर करूयात आणि चिल्ड्रन नाही, तरी सुद्धा तुमचा टॅक्स क्लास इथे ऑटोमॅटिकली चेंज झालाय. तुम्ही बघू शकताय टॅक्स क्लास 3 झालेला आहे. आणि त्यानंतर तुमचा जो काही हेल्थ इन्शुरन्स आहे त्याचे डिडक्शन दिलेले आहेत. तो टोटल आहे इतका जाणार आहे 4,036 युरो असा. पब्लिक इन्शुरन्स तुमची पब्लिक पेन्शन जी आहे ती जाणार आहे 3,700. अनएम्प्लॉयमेंट इन्शुरन्स 520 युरो आणि इन्कम टॅक्स आहे तो जाणार आहे 1,390 असा जाणार आहे. आणि सर्व जर पाहिलं तर तुमचा टॅक्स जाणार आहे 24% आणि तुमच्या पॉकेटमध्ये राहणार आहेत 76%, म्हणजेच ते की असणार आहे 30,334 युरो असे. जर ॲव्हरेज मी 90चा रेट धरलाय, करंट रेट मी कॅल्क्युलेट केलेला नाही, तर तुम्ही करंट युरोचा रेट जो काही आहे तो तुम्ही टाकून चेकआउट करू शकता. तर ते होतात साधारण 27,30,000. तर तुम्ही जर बघितलं मगाशी आपण ट्रक ड्रायव्हरचं एक्झाम्पल घेतलं होतं, त्याच्यामध्ये आपण अनमॅरिड स्टेटस ठेवलं होतं आणि इन्कम होतं 48,000 वर्षाचं. तर त्या केसमध्ये सुद्धा साधारण 28 लाख इन हँड राहत होती सॅलरी, आणि म्हणजे आफ्टर टॅक्स डिडक्शन. आणि इथे आपण आता प्लंबरचं प्रोफेशन घेतलेलं आहे आणि अर्निंग त्यांची कमी आहे वर्षाची 40,000 आपण धरलेली आहे, एंट्री लेवलला घेतलेलं आहे आणि ते मॅरिड फक्त आपण स्टेटस केलेलं आहे. तर एका स्टेटसमुळे इथं टॅक्समध्ये किती डिफरन्स आला आहे हे तुम्हाला लक्षात आलं असेल की जर तुम्ही अनमॅरिड आहात तर टॅक्स तुम्ही जास्त पे करताय आणि जर तुम्ही मॅरिड आहात तर टॅक्स तुम्ही कमी पे करताय आणि तुमच्या इन हँड सॅलरी सुद्धा जास्त चांगली राहते. 40,000 जर वर्षाचा पगार आहे तर तुमच्या इन हँड राहत आहे साधारणतः 30,334 युरो, म्हणजे जे INR मध्ये होते 27 लाख. आणि हेच अनमॅरिड ड्रायव्हरचं प्रोफेशन आपण घेतलं, 48,000 होती सॅलरी. एवढी जास्त सॅलरी असून सुद्धा फक्त अनमॅरिड असल्यामुळे टॅक्स खूप जास्त पे केलेला होता आणि इन हँड जी होती ती ऑलमोस्ट एवढीच सॅलरी राहत होती. तर हा इथे डिफरन्स आहे की तुम्ही सिंगल असाल तर तुम्ही जास्त टॅक्स पे करता आणि जर तुम्ही मॅरिड असाल तर तुम्हाला टॅक्स थोडासा
कमी आहे इथे. तर हा एक डिफरन्स आहे. आय होप की तुम्हाला या टॅक्स कॅल्क्युलेटरवरती कॅल्क्युलेट केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. आणि या दोन्ही टॅक्स कॅल्क्युलेशनच्या ज्या लिंक आहेत त्या मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या नक्की चेकआउट करा. आणि अशा प्रकारे आशा करते की आजचा माझा व्हिडिओ आणि हे टॅक्सचे क्लासेस कुठले आहेत, टॅक्स कसा कॅल्क्युलेट करायचा याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला क्लिअर झाली असेल. आणि आता जर तुम्हाला कुठल्याही तुमच्या प्रोफेशनबद्दलचा टॅक्स जाणून घ्यायचा आहे आणि किती डिडक्शन होतात याचे सगळे डिटेल्स हवे असतील तर तुम्ही या टॅक्स कॅल्क्युलेटरवरती कॅल्क्युलेट करू शकता. आणि जर तुम्हाला माझी ही इन्फॉर्मेशन जास्त आवडली असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीजमध्ये शेअर करा. आणि परत भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सहित. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.